नमस्कार. एक्सपर्ट डिश वॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवयच्या खाऊचा डब्बा या भागात सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. खरं खाऊचा डब्बा म्हटलं की मला डायरेक्ट शाळेत जावंसं वाटतं. म्हणजे परत आता जाणार नाही मी, पण म्हणजे आठवतात दिवस, शाळेचे दिवस आठवतात. आणि शाळेचे दिवस म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा तास कुठला माहिती आहे? गणिताचा तास. गणिताचा तास असला की मी 100% शेवटच्या भागावर. नकोच लपडं ते, पण नाही. गणिताचे आमचे जे मास्तर होते ते अतिशय हुशार होते. ते मला बघायचे. अच्छा तिथे बसला काय प्रसाद, ये जरा इकडे. आता बघा म्हणजे एवढा मोठा देह उचलून चालत चालत पुढे यायचं, पहिल्या बाकावर बसायचं आणि प्लस त्यांच्या प्रश्नाची उत्तर द्यायची. त्यांनी मला एकदा असं बोलवलं, पहिल्या बाकावर बसवलं. प्रसाद उभा राहा. आता मी चालत आलो तर बसायचं ना, पण नाही, उभा राहिलो. मग त्यांनी मला विचारलं की प्रसाद मला सांग 21 चोक किती? म्हटलं 64. खणखण असा आवाज आला हातावर आणि अशा सपासप हातावर पट्ट्या. काही विचारायची सोय नाही. नंतर निगरगट्ट व्हायला लागलो. पहिलं त्या रडायचो, पाडीबिडी यायचो. नंतर तर ठीक आहे, लागतंय सहन करायचो. म्हणजे असा माझा आणि गणिताचा इतका घरोबा होता, इतका दोस्ताना होता. म्हणजे आजही मला कधी अशी पहाटेमध्येच अशी जाग येते, खणखण आवाज येतात वगैरे. पण हे सगळं म्हणजे माझ्यावर शाळेचा इतका पगडा आहे. पण या पगड्यातून किंवा या जाचातून सुटण्याचं एकच मार्ग तो म्हणजे खाऊचा डब्बा. खाऊचा डब्बा म्हटलं की छातावरच्या छाड्या, पट्ट्या, ओढवं उभं राहायचं, ओढवं पाय अंगठा पकडायचो बरं का मी पूर्वी. म्हणजे हे सगळे मी विसरून जातो खाऊचा डब्बा म्हटलं की. अशीच माझी एक छोटीशी मैत्रीण आज इथे आलेली आहे. आता आपण तिचं स्वागत करूया. माझं नाव ईशा कुमठेकर आहे. मी मिलेनियम स्कूल दुबईमध्ये शिकते. मी 5th स्टँडर्डमध्ये आहे. माझ्या स्कूलमध्ये अजून एक एक्स्ट्रा विषय शिकवतात, तो आहे अरेबिक. मला मोठी होऊन सायंटिस्ट व्हायचं स्पेसमधले. माझी फेवरेट ॲक्ट्रेस आहे करीना कपूर आणि ॲक्टर आमिर खान. मला रोटी चिल्ला, अप्पे, पास्ता माझ्या आईच्या हातचे खूप आवडतात आणि मला कोबीची भाजी नाही आवडत. माझ्याबरोबर माझी छोटीशी मैत्रीण आहे ईशा. ईशा, तुझ्या शाळेचं नाव काय? माझ्या शाळेचं नाव मिलेनियम स्कूल दुबई. मिलेनियम स्कूल दुबई. तू दुबईहून आलीस? तुझा जन्म कुठला आहे? बर्थ? मुंबईमधला बर्थ आहे. आणि मग दुबईला कधी गेलीस तू? माझी सिनियर KG झाल्यावर दुबईला गेली. बरं, आता कितवीत आहेस मग? आता मी 5वीत आहे. म्हणजे साधारण 6 वर्ष तू दुबईत आहेस? हो ना. मग मला सांग, म्हणजे आता तू इथे सुट्टीवर आलीस. किती दिवस सुट्टीवर आलीस तू? 2 महिने. 2 महिने सुट्टी असते तिथे? किती मज्जा ना. आम्हाला इथे 15 दिवस किंवा 20 दिवसच असते. शी बाबा. बरं, आता इथे तुझी आई आणि आजी आहे. आपण दोघे त्यांचं स्वागत करूया. काय म्हणायचं? या स्टुडिओमध्ये आणि ह्या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. कर स्वागत बघू. या स्टुडिओमध्ये आणि या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. क्या बात आहे. थँक्यू. बरं, तुम्ही किती वर्ष झाली तिकडे यात? 6 वर्ष. 6 वर्ष. म्हणजे ही सिनियर KGला झाल्यावर तुमच्या यजमानचे तिकडे बदली झाली का? नाही, 1 वर्ष आधी तो गेला होता आणि नंतर मग आम्ही जॉईन झालो. आणि आजी तुम्ही कुठे राहता? मी ठाण्याला राहते. बरं, आता ही नात दर वर्षाला येते ना? हो, 2 महिन्यासाठी. 2 महिने. आता तर 2 महिन्यासाठी आले. हो. मग आता आजी म्हणून तुम्ही तिचं काय करता? आजी म्हणून मेन म्हणजे असतात ना की त्यांना एक वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ हवे असतात. बरोबर. ते बनवायचे असतात. त्याचप्रमाणे एक थोडंसं म्हणजे असं वाटतं की त्यांना आपली म्हणजे आम्ही असं म्हणतो की संस्कृत ही संपूर्ण सगळ्या भाषांची जननी आहे. बरोबर. संस्कृत व्यवस्थित तुम्ही उच्चार करायला लागला तर तुमचे म्हणजे उच्चार स्पष्ट होतात. तुम्ही छान बोलायला लागता. आणि त्याच्यामुळे थोडंसं आता मी तिला संस्कृतचे म्हणजे रामरक्षा किंवा गणपती स्तोत्र शिकवायची सुरुवात करायची. पण ह्या वर्षी मात्र मी तिला रामरक्षा शिकवली. म्हणजे ती 8 तारखेला आली आहे जुलैच्या. 10 तारखेनंतर तिने म्हणाल सुरुवात केली शिकायला आणि ह्या 10-15 दिवसात तिची पूर्ण रामरक्षा पाठ झालेली आहे. क्या बात आहे. बरं, आता तुला सांग, मला सांग की आजीच्या हातचा कुठला पदार्थ तुला आवडतो? पुरणाची पोळी. पुरणाची पोळी. बरं, ओके. ही कशात हुशार आहे? म्हणजे तिचं स्पेशालिटी काय आहे? त्याची स्पेशालिटी म्हणजे मॅथ्स, सायन्स आणि कम्प्युटर्स. म्हणजे तिची ग्रॅस्पिंग पॉवर इतकी सुंदर आहे की तिने दुसऱ्यांना काही काम करताना बघितलं ना, तिचं ऑब्झर्वेशन असतं. बरं, पण आता तुझी आई आणि आजी इथे आलेली आहे. मग आज काय बनवणार तुम्ही मला सांगा? मी तिखट पदार्थ बनवणार आहे, रोटी चिल्ला. रोटी चिल्ला. हा इकडचाच आहे का दुबईचा आहे पदार्थ? इकडचाच आहे. विचारून घेतलेलं बरं. आता हळूहळू रोटी तिकडचा आणायचा पदार्थ आहे. आई, आणि तुम्ही काय बनवणार? तिला गोड आवडतं. त्याच्यामुळे तुम्ही एखादं ऐकलं पण असेल
म्हणजे जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आमची आजी आम्हाला करून घालायची बोरं म्हणून. बोरं. हा. बर. पण ती बोरामध्ये थोडा आता फरक करत गेलेले आहेत, असं जरा बदलून केलेली बोरं, आणि ती बोरं तिला आवडतात. बर. मग आज पहिल्यांदा तुम्ही बोरं बनवणार? आजीचा चालेल. मान पहिला. हो. ओके, या मग आपण किचनकडे जाऊया. चला. ईशाची आजी आता आपल्या किचनमध्ये आलेली आहे. तुमचं मनापासून स्वागत. आणि मला सांगा, म्हणजे हा काय पदार्थ आपण बनवणार आता? आपण बोरं बनवणार आहोत. तसं म्हटलं तर हा खरा पदार्थ पारंपरिक आहे, बरं. परंतु मी त्याच्यामध्ये पारंपरिक म्हणजे आमच्या इथे कोकणामध्ये तांदळाचं पीठ भरपूर असायचं. हो हो. त्यामुळे तांदळाच्या पिठापासून बोरं गोड केली जायची बर. गुळ घालून. पण त्याच्यामध्ये थोडा थोडा फरक करत करत ती मुलांच्या पोटात जास्त पौष्टिकपणे कशी जातील, त्यामुळे ड्रायफ्रुट्स वगैरे घालून असं जरा त्याच्यात आता ही बदल आधुनिक केलेला बोरं आहे. आहेत असं म्हणायला हरकत हा, नाही. आता ही आधुनिक आता ही बोरं आहेत. शबरीची बोरं राहिलेली नाही. शबरीची बोरं नाहीत, ही आधुनिक बोरं आहेत. आणि ओके. बी सकट खायची बोरं आहेत. बरं. हे महत्वाचं. ओके, आपण हे तर बघायचंच आहे, पण मला सांगा, ईशाची एखादी तुमच्याकडे अशी आठवण आहे का? कारण ती सिनियर केजीला तिकडे गेली, बरोबर? बरोबर. मग त्याच्या आधी इथेच होती की? मला तिच्या अगदी लहानपणापासूनची पहिली आठवण आहे, म्हणजे ही मुलगी लहानपणी अतिशय रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत सतत जागवायची. आपलं सतत तोंड चालू पाहिजे, आणि आपलं तोंड थांबलं की हिचं तोंड उघडून वा सुरू करायची. बर. त्याच्यानंतर तिच्या आईने त्याच्यावरती असं शोधलं की आई तिला गाणी आवडतात, तर आपण असं करूया, टेप रेकॉर्डरमध्ये गाणं टेप करून ठेवूया, आणि हिच्या पाळण्याच्या इथे ती उठली की लावायचं. बरोबर. तिचा टॅ म्हणून आवाज सुरू झाल्यावर तिच्या आईने टेप चालू केला. 2 मिनिटं थांबली, पण कोणाचा चेहरा दिसत नाही असं बघितल्यानंतर तिने असा काही जोरदार आवाज लावला की तो टेप बंद करून मला माझं तोंड उघडायला काय लागलं. गंडवत आहे काय मला? असं होतं ना ते. आणि पण एवढं मात्र खरं की ती तेवढ्या लहान वयापासून तिच्या कानावरती जी एक कविता माझी सतत पडायची, माझी म्हणजे कविता माझी नाही पण मला आवडणारी लाडकी भाऊली ही कविता तिच्या कानावर पडायची. आणि ती बोलायला लागल्यानंतर एकदा म्हणजे साधारण ती 1.5 वर्षाची असेल, आणि ती कविता मी तिला म्हणत होते, आणि मी मध्येच काहीतरी कारणाने अडकले, मला ती आठवेना पुढे. तर त्या मुलीने ती पुढच्या 2 ओळी बरोबर पूर्ण केल्या. क्या बात आणि नुसतं आहे. ऐकून ऐकून तुला आता आठवते ते गुणगुणता येते? एवढंच येतं. हा. लाडकी भावली होती माझी एक मिळणार तशा शोधून दुसऱ्या लाख. ओके, चला आपण आता तुझ्याकडे येऊया. पण आता हे जे खाण्याची गोष्ट आहे ती पोटात आता कालवा झालेली आहे. हे काय कसं बनवायचं, काय मला साहित्य सांगता का? आपण आता बनवतोय बोरं, बरोबर? बरोबर. मला साहित्य सांगता हे काय आहे? हे पिठी साखर आहे, पिठी साखर, तांदळाचं पीठ आहे, हा रवा आहे, ओके, त्याच्यानंतर एक केळं आपण कुस्करून घेतलेलं आहे, हे दही आहे, हे ड्रायफ्रुट्स आहेत, जरासं चवीसाठी मीठ आहे, आणि ही जायफळ आणि वेलचीची पावडर आहे, आणि हा खायचा सोडा आहे. ईशा, आता आपण बोरं बनवायला घ्यायची का? पण त्याच्यात आपल्याला बरंच काही काम करायचं आहे. आजी आता काही करणार आहे. आजी आता काय करणार तुम्ही मला सांगा आधी. आपण आता याच्यामध्ये रवा घेणार आहोत. ओके, रवा घेतला, त्या रव्यामध्ये दही घालायचं. अच्छा, बर. आणि मीठ घालायचं. आता याच्यामध्ये केळं घालायचं. साधारण 1 वाटी रवा असेल तर त्याला 1 केळं अख्खं घालायचं. बर. आणि जेवढा रवा असतो तेवढीच साखर घालायची. आता हे सैल झालेलं आहे, तर त्याचा सैल झालेलं आपल्याला याची तर काही बोरं वळली जाणार नाही. ते आता घट्ट करण्यासाठी त्याच्यात तांदळाचं पीठ मिसळायचं, आणि तांदळाच्या पिठामुळे थोडा चुरचुरीतपणा पण येतो. आता याच्यामध्ये वेलचीची पावडर घालायची, आणि थोडा खायचा सोडा. बस. हे आता बघा, तो उमलल्यानंतर हा असा तयार होतो गोळा. बर. ओके. आता ह्याच्यातले आपण थोडे थोडे भाग काढायचे. ईशा कर, घे त्याच्यातनं. बरं ईशा, मला आपलं सहज सांग की दुबईतून इथे येताना सुट्टीवर तू काय प्लॅनिंग असतं? म्हणजे आजीकडून काय काय तुला खावंसं वाटतं? मला पुरणाची पोळी करून घ्यावीशी वाटते. पुरणाची पोळी आणि मोदक. अरे बापरे. लाडू. लाडू म्हणजे बेसनाचे. हा. हे बघा, ह्या पद्धतीने आपली बुरं तयार होत आहेत. ओके ओके. आता आपण तळ्या घेऊ. हा, तापले. हे इनफ तापलंय. हां. आणि तुम्ही ॲट अ टाइम कितीही जरी घातलीत तरी ती एकमेकांना चिकटत नाहीत. हा बघा, हा असा रंग येतो. क्या बात आहे.
हे ॲक्च्युली आता बोर म्हणून विकायला सुद्धा हरकत नाही, पण मी बोर विकणार नाही. कारण काय तुम्हाला माहिती आहे हे बोर नाही आहे, मी खूप बोर करतोय काय. बरोबर, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. बोरं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पिठी साखर, तांदळाचं पीठ, रवा, कुस्करलेलं केळं, दही, सुका मेवा, मीठ, वेलची जायफळ पूड आणि खायचा सोडा. कृती: प्रथम एका बाउलमध्ये रवा घेऊन त्यामध्ये दही आणि मीठ घालून रवा उमलू द्यावा. त्यामध्ये कुस्करलेलं केळं, जायफळ पूड, तांदळाचं पीठ, खायचा सोडा आणि पिठी साखर घालून मिश्रण थोडा वेळ भिजवून ठेवावं. या मिश्रणाचे छोटे गोळे करून त्यामध्ये सुक्या मेव्याचे तुकडे घालून बोरं खरपूस तळून घ्यावीत.